आवाज येतोय का शेवटी? आवाज जात नाही मला, नाही नाही म्हणतो की असं म्हणतो. आजच्या या प्रचार सभेचे आपल्या सर्वांना परिचित असलेले जयंतरावजी पाटील साहेब थोड्याच वेळात येणार आहेत. आपले लोकप्रिय असे उमेदवार माननीय पुणे शहराचे माजी महापौर प्रशांतदादा जगताप, आपले माजी उपमहापौर आमचे सहकारी मित्र निलेश दादा, माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, सर्व उपस्थित पूजाताई असतील, सगळे उपस्थित आपले मित्र परिवार, आमच्या 15 नंबरवरून आलेले काँग्रेसचे जुने सहकारी विजय जगताप, शामराव पाटील, बाळासाहेब विभूते, पंडित साहेब, रमेश राऊत, रवी गागडे. मित्रांनो, आमच्या समीर अण्णांनी आता खूप चांगली कथा सांगितली. आपल्याला समजली का नाही माहिती नाही, पण मी तुम्हाला एक विनोद सांगतो त्याच्यावरती. दादा, एक दुःखद अशी अंत्ययात्रा चाललेली असते, चौघजणांनी खांदा दिलेला असतो. समोरून एक सायकलवरती आपला त्याचा कार्यक्रम झालाय, 90 पिऊन येत असतो, सायकल वाकडी तिकडे चालवत असतो आणि जाताना तो ज्या खांदेकऱ्याला असतो ना त्याला धक्का मारतो, त्याची धडक लागते, ती यात्रा खाली पडते. रागाच्या भरात सर्वजण त्याला मारहाण करतात. तो उठतो, तो म्हणतो अरे झोप पडलाय, तो काय बोलत नाही, तुम्हाला काय त्रास होतो. अशा पद्धतीने या हडपसरमध्ये आता आपल्या नागरिकांची परिस्थिती झालेली आहे. जो निवडून आलाय तो आपल्यासाठी काहीच बोलत नाही आणि जो आता उभा राहिलेला आहे तो आपल्यासाठी काम करण्याची तळमळ, आपलं केशवनगरची ट्रॅफिकची समस्या, आपलं अंडरपास, आपलं घाण पाण्याचा प्रश्न, रहदारीचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आपली घरं कायदेशीर करून घेण्याचा प्रश्न, हे प्रश्न घेऊन जो आपल्या समोर आलाय, जो सोडवायचा प्रयत्न करतोय, असा हा प्रशांत जगताप साहेब कधीच होणार नाही. तो आपला दादाच राहणार आहे. तो कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता होऊन काम करणारा असा हा उमेदवार आपल्या पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं आता खूप काय बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला 5 वर्षाचे आपण अनुभव घेतलेले ते कोणी सांगायची गरज नाही. मला वाटत नाही तुम्ही ज्या समस्यांनी ग्रासलेला आहात, की ज्या समस्येचा पाडा आपल्या समोर, कुठेही जा तुम्ही, पाण्याच्या टपरीवर जा, चहाच्या हातगाडीवर जा, मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये जा, हडपसर मध्ये असलेले प्रश्न, त्याची चर्चा जी आपल्या सभोवताली चाललेली आहे, त्याचा जो आपल्याला त्रास होत आहे, त्याचे अनुभव आपण गेली 5 वर्ष नाही 10 वर्ष आम्ही भोगतोय. कारण आमच्याकडं नगरसेवक सुद्धा तेच होते आणि आमदार सुद्धा तेच आहे. इतका त्रास तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झालेला आहे. त्याच्यातनं मित्रांनो, आता आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला निर्णय घ्यायचा आहे की या हडपसर मध्ये आपल्याला काम पाहिजे का प्रश्नाची ही जी भली मोठी लिस्ट आहे ती तशीच ठेवायची आहे. हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. त्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाने कंबर कसलेली आहे. बरोबर शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, राहुल गांधी आहेत, नानाभाऊ पटोले आहेत, आमचे शिवरकर साहेब या वयात सुद्धा प्रशांत दादाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपण फक्त निर्णय घ्यायचा की प्रशांत दादाच्या नावापुरचं बटन दाबायचंय. तुम्हाला तळमळीने मी विनंती करतो मित्रांनो, ही संधी दवडू नका, नाहीतर आपले हाल या महाराष्ट्रामध्ये कुणीही आपल्याला विचारणार नाही. आमच्या लाडक्या बहिणींना पण एक विनंती आहे, तुम्हाला वाटतंय की आपल्याला 1500 रुपये मिळाले, आपल्याला फरक मिळाला, पण ते पैसे आपल्या तुम्ही बघा, महिन्यात सीएनजीचे दर वाढले. या ठिकाणी रिक्षा आलेले आहेत, त्यांच्या घरात 1500 रुपये दिले, सीएनजी वाढवली, रिक्षाला रोज 100 रुपये रोज त्यांचे जायला लागले, सीएनजीचे रेट वाढल्यामुळे महिन्याचे 1500 रुपये झाले. गॅस सिलेंडरची किंमत वाढवली, प्रत्येक गोष्टीची महागाई केली. दिवाळी तुम्हाला 10,000 लागत होते, दिवाळीचा फराळ करायचा, कपडे घ्यायचे, मुलांना शाळेचा ड्रेस घ्यायचा आहे, अनेक गोष्टी आहेत की प्रत्येक गोष्टीवरती रेट वाढवून आपल्याकडनं 1.5 नाही 3,000 रुपये मासिक त्यांनी आपल्याकडे मोकळलेले आहेत.
ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यांच्या भूल तापांना तुम्ही कृपया बळी पडू नका. कारण तुमच्याकडनं दादा यांनी 1500 रुपये घेऊन महाराष्ट्रावरती असलेला हक्क सोडपत्र करून घेण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. बहिणींनो, हे भाऊ फक्त 1500 रुपयात महाराष्ट्राचं हक्क सोडपत्रक तुमच्याकडनं घेणार आहे. याची कृपा आपण जाणीव ठेवून येणाऱ्या 20 तारखेला मतदान करा आणि आपल्या प्रशांत दादाला या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. कारण सत्ता आपली महाविकास आघाडीची येणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे. महाविकास आघाडीचा मंत्री होणार आहे. महाविकास आघाडीचा खासदार आपण निवडून दिलेला आहे. मग आमदार सुद्धा आपलाच पाहिजे. आणि जर आपला आमदार नसेल तर आपले प्रश्न त्या ठिकाणी कोण मांडणार? मित्रांनो, हा विचार करून आपण त्या ठिकाणी प्रशांत दादाला विजय कराल असे या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.